लाडकी बहीण योजनेचा विरोधकांना सतत पोटशूळ आहे। काँग्रेसचे लोक योजनेविरोधात कोर्टात गेले होते। केशव उपाध्ये यांनी विरोधकांवरती पलटवार केलाय। आणि महाराष्ट्र हे एक सक्षम राज्य आहे। महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे आणि त्यामुळे एकूण सगळ्या गोष्टींचा, आर्थिक गोष्टींचा विचार करूनच ही लाडकी बहीण योजना आणली होती। त्यामुळे याचा अर्थ ही योजना आणली आणि बाकी योजना बंद आहे किंवा बाकीच्या विकास कामावर खर्च नाही, अशा प्रकारचा खोटा प्रचार हा जरी विरोधक करत असले तरी असं प्रत्यक्षात नाही। सरकारने याबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे। मला असं वाटतं की सरकारची भूमिका ही अधिक योग्य आहे, ती स्पष्टतेने केलेली आहे। विरोधकांनी किती अकांततांडव करायचा प्रयत्न केला तरी लाडकी बहिणीसाठी ज्या पद्धतीचा निधी आहे त्याची तरतूद झालेली आहे आणि विकास योजनांचा जो पैसा आहे तो सुद्धा तसाच असणार आहे। लाडकी बहीण योजना ही विरोधकांना नेहमीच त्यांच्या पोटात दुखणारी, त्यांच्या डोळ्यात खुपणारी अशी योजना राहिली। कारण त्यांना काँग्रेसचेच लोक या योजनेच्या विरोधामध्ये कोर्टात गेले होते। त्यामुळे पहिल्या दिवसापासून या योजनेच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते होते। या सगळ्या आपण सातत्याने बघतोय आणि त्यामुळे या योजनेचा बदनामी कशी करता येईल, या योजनेनिमित्त गैरसमज कसे पसरवता येतील याचाच प्रयत्न विरोधकांनी केला। त्यामुळे ही योजना जी आहे, माननीय देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलं की सुरू राहणार आहे। त्यामुळे कितीही कोणी खोटा प्रचार करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही योजना सुरू राहणार आहे।